दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 377 धावा ठोकल्यात। त्यामुळे श्रीलंकेसमोर 378 धावांचं लक्ष्य आहे। या सामन्याआधी दोन्ही टीममध्ये मोठा राडा झाला होता। वैभव सूर्यवंशीला डिवचून श्रीलंकन खेळाडूंनी धक्काबुक्की केली होती। या धक्काबुक्कीनंतर श्रीलंकेच्या टीमवर प्रचंड टीका झाली होती। या टीकेनंतर श्रीलंकेला उतरती कळा लागली आहे, कारण श्रीलंकेने आज वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीनंतर त्याची पाठ थोपटली आहे। या संदर्भातला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। खरं तर वैभव सूर्यवंशीला डिवचणं श्रीलंकेला खूपच महागात पडलंय, कारण त्याने आज मैदानात उतरताच आपला रौद्र अवतार दाखवला आहे। मागच्या सामन्यात झालेल्या धक्काबुक्कीच्या राड्याचा राग त्याच्या मनात होता, त्यामुळे या गोष्टीचा त्याला बदला बॅटीतून धावा काढून घ्यायचा होता। तेच वैभव सूर्यवंशीने आज मैदानात उतरताना केलंय। वैभव सूर्यवंशीने पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सुरुवात केली होती। या त्याच्या आक्रमक खेळीमुळे त्याने अवघ्या 11 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं। या अर्धशतकानंतरही वैभवची बॅट शांत राहिली नाही। त्याने तुफान बॅटिंग सुरू ठेवली। पुढे जाऊन त्याने 94 वर तो पोहोचला आणि शतकापासून फक्त 1 सिक्स दूर होता। वैभव ज्याप्रमाणे खेळत होता ते पाहता तो हमखास शतक करेल असं वाटत होतं, पण तो कॅच आउट झाला। त्याने 29 बॉलमध्ये 94 धावांची वादळी खेळी केली आहे, पण शतकाच्या इतक्या जवळ येऊन ते हुकल्याने वैभव प्रचंड नाराज झाला होता। दरम्यान वैभव जरी शतक मारू शकला नसला तरी त्याने श्रीलंकन खेळाडूंना बेकार धुतलंय। फायनल सामन्यातली वैभव सूर्यवंशीची ही खेळी पाहून श्रीलंकन खेळाडूंना राहावलं नाही आणि त्यांनी पुढे येऊन वैभव सूर्यवंशीची पाठ थोपटली। या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा विकेटकीपर निरोशन डिकेवालाने वैभव सूर्यवंशीची पाठ थोपटत त्याच्या खेळीचं कौतुक केलंय। ही तीच श्रीलंका आहे जिने मागच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्रचंड डिवचलं होतं। घरी जा आणि IPL खेळ अशा शब्दात त्याला हिणवलं होतं। या घटनेनंतर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकन खेळाडूमध्ये धक्काबुक्की झाली होती। या धक्काबुक्कीनंतर आता श्रीलंकन खेळाडूचं हे रूप पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय।